हॅलो. टॅक्स पॉवर जी-एस-टी सॉफ्टवेअर थ्रू जी-एस-टी-आर-3बी फाईल कसा करायचा यासाठी हा व्हिडिओ आहे. सॉफ्टवेअरमध्ये लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर हा जी-एस-टी डीलर मास्टरची विंडो इथे ओपन होईल. त्यानंतर ज्या डीलरचं तुम्हाला जी-एस-टी-आर-3बीचं प्रिपरेशन आणि फायलिंग करायचं आहे, तो क्लायंट इथे सर्च करा आणि त्यानंतर डबल क्लिक करा. फायनान्शियल इयर आणि रिटर्न पिरियड इथे सिलेक्ट केल्यानंतर ओके करा. हा जी-एस-टी रिटर्न डॅशबोर्ड ओपन होईल. त्यानंतर जी-एस-टी-आर-3बी रिटर्न ओपन जी-एस-टी-आर-3बीला क्लिक करा. जी-एस-टी-आर-3बीचा फॉर्म ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला ब्लँक जी-एस-टी-आर-3बीचा फॉर्म दिसेल. सुरुवातीला डेटा इम्पोर्ट करण्यासाठी इथे खाली इम्पोर्टचे ऑप्शन दिलेले आहेत. इम्पोर्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मल्टिपल ऑप्शन्स दिसतील. इम्पोर्ट फ्रॉम एक्सेल फॉर्मॅट यूज करून तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये जी-एस-टी-आर-3बीचा डेटा इम्पोर्ट करू शकता. जी-एस-टी-आर-3बीची जेसन तुमच्याकडे अवेलेबल असेल तर जेसन थ्रू पण तुम्हाला डेटा इम्पोर्ट करता येतो. सॉफ्टवेअरमध्ये सिंपल मेथडनी प्रिपेअर करण्यासाठी इम्पोर्ट फ्रॉम जी-एस-टी-आर-1 सेल्स हा फीचर यूज करा. जर तुम्ही टॅक्स पॉवर यूज करून जी-एस-टी-आर-1 फाईल केलेलं असेल तर इथे इम्पोर्ट फ्रॉम जी-एस-टी-आर-1 सॉफ्टवेअर असा एक ऑप्शन आहे. त्यामध्ये तुमचा जो काही जी-एस-टी-आर-1चा डेटा असेल तो ऑटोमॅटिकली जी-एस-टी-आर-3बीमध्ये फेच केला जातो. वन्स इथे तुमचे सेलचे डिटेल्स आल्यानंतर आय-टी-सीचा डेटा घेण्यासाठी इम्पोर्टला क्लिक करून इथे इम्पोर्ट फ्रॉम जी-एस-टी-आर-2बी सिस्टम जनरेटेड समरीचं ही ऑप्शन आहे आणि इम्पोर्ट फ्रॉम जी-एस-टी-आर-2 पर्चेस रजिस्टर इम्पोर्ट कसं करून रिकन्सिलेशन कसं करायचं त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये एक सेपरेट व्हिडिओ आहे. तो तुम्ही इथे रेफर करू शकता. त्यानंतर इम्पोर्ट फ्रॉम जी-एस-टी-एनच्या ऑप्शनमध्ये सिस्टीम पोर्टलला जर तुम्ही काही जी-एस-टी-आर-3बी प्रिपेअर करून ठेवलेला असेल, तर त्याच्या व्हॅल्यूज इथे डाउनलोड करून तुम्हाला लायबिलिटी कॅल्क्युलेशन आणि पेमेंट इथनं करू शकता. आणि पूर्ण जी-एस-टी-आर-3बी सिस्टम जनरेटेड समरीचा डेटा तुम्हाला डाउनलोड करून बघायचा असेल, तर इम्पोर्ट फ्रॉम जी-एस-टी-आर-3बी सिस्टम जनरेटेड जी-एस-टी-आर-3बी जी-एस-टी-एन असा इथे ऑप्शन आहे. इथे तुम्ही डाउनलोड करून तेही डिटेल्स इथे फेच करू शकता. जी-एस-टी-आर-1 सेलचा डेटा आल्यानंतर आय-टी-सी पण इथे तुम्ही इम्पोर्ट फ्रॉम जी-एस-टी-आर-2बी सिस्टम जनरेटेड घ्यायचा. इथे आय-टी-सीचे डिटेल्सही आपल्याकडे आलेले आहेत. आता आपण जी-एस-टी-आर-1 आणि जी-एस-टी-आर-2बी वरनं 3बीचं प्रिपरेशन केलेलं आहे. काही केसेसमध्ये जर तुम्हाला तुमच्या वर्किंगप्रमाणे 3बीमध्ये व्हॅल्यू चेंज करायचे असतील, तर तुम्ही पर्टिक्युलर इथे सेक्शनला क्लिक करून पाहिजे त्याप्रमाणे इथे तुम्हाला व्हॅल्यूज एंटर करता येतात. ॲज पर तुमचं जे काही वर्किंग झालेलं असेल, आर-सी-एम रिलेटेड तुम्हाला काही डेटा टाकायचा असेल, तर त्याच्या व्हॅल्यूज इकडे तुम्ही मॅन्युअली अपडेट करू शकता. आणि सॉफ्टवेअरमध्ये लायबिलिटी ब्रेकअपचंही ऑप्शन आहे. जर तुम्हाला प्रिव्हियस पिरियडचे काही अमेंडमेंट किंवा ॲडिशन टॅक्स लायबिलिटी ते तुम्ही आता मेन्शन केलेली असेल, तर त्याचाही रेकॉर्ड तुम्ही इथे एंटर डिटेल्सला क्लिक करून टॅक्स लायबिलिटीचं जे बायफर्केशन आहे ते इथे ॲड करू शकता. तुम्ही कोणत्या प्रिव्हियस पिरियड रिलेटेड तो टॅक्स इथे दाखवता आहे करंट जी-एस-टी-आर-3बीमध्ये, तो पिरियड आणि मंथ इथे सिलेक्ट करता येईल. त्यानंतर हे लायबिलिटी आता तुमच्या न्यू इन्व्हॉइसेसची आहे का अमेंडमेंट करून तुम्ही लायबिलिटी ते इन्क्रीज किंवा डिक्रीज करताय, त्याचे इथे डिटेल्स तुम्हाला देता येतील. वन्स इथे सेल आणि आय-टी-सीचा डेटा प्रिपेअर झाला, की इथे स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला जी-एस-टी-आर-3बी वर्सेस जी-एस-टी-आर-1ची क्विक कंपॅरिझन समरी मिळेल आणि आय-टी-सी कंपॅरिझनसाठी जी-एस-टी-आर-3बी वर्सेस जी-एस-टी-आर-2बीचाही इथे ऑप्शन दिलेला आहे. ॲज पर जी-एस-टी-आर-1 फाईल रेकॉर्ड आणि जो 3बीमध्ये आपण सेल फेच केला आहे, त्यामध्ये जर काही व्हेरिएशन्स येत असेल, तर इथे व्ह्यू डिटेल्समध्ये जाऊन तुम्ही डिटेलमध्ये इथे कॅल्क्युलेशन जे आहे ते चेक करू शकता. त्यानंतर आय-टी-सी कंपॅरिझनसाठी जी-एस-टी-आर-3बी वर्सेस 2बी आणि 2ए हे दोन्ही ऑप्शन आपण इथे ठेवलेले आहे. त्यासाठी इथे कंपेअरला क्लिक करावं लागतं. कंपेअर जी-एस-टी-आर-1 जी-एस-टी-आर-3बी विथ जी-एस-टी-आर-2ए आणि कंपेअर विथ जी-एस-टी-आर-2बी म्हटलं, तर तुम्हाला आय-टी-सीचा डेटा इथे कंपेअर करता येईल. तुम्ही ॲज पर जी-एस-टी-आर-2बी प्रमाणे किती आय-टी-सी एक्सेस किंवा शॉर्ट क्लेम करत आहात, त्याची समरी इथे तुम्हाला लास्ट आय-टी-सी क्लेम डिटेल्समध्ये मिळेल.
वन्स रिटर्न डेटा इथे प्रिपेअर करून झाला, त्यानंतरची स्टेप्स आहे ई फायलिंग. ई फायलिंगमध्ये सॉफ्टवेअरमधून तुम्ही जो प्रिपेअर केलेला GSTR 3Bचा डेटा आहे, तो GST साईटला अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला इकडनं त्याचं लायबिलिटी कॅल्क्युलेशन करून पेमेंट पण करता येईल चलान क्रिएट करून, आणि रिटर्न इकडे तुम्ही ऑफसेटही करू शकता. सुरुवातीला सेव्ह एट GSTनला क्लिक करायचं. इथे ओके केला की तो कॅप्चा विचारेल आणि जो काही GSTR 3B आपण प्रिपेअर केलाय तो GST साईटला अपलोड करेल. त्यानंतर पेमेंट ऑफसेट अँड फाईलला क्लिक करावं लागतं. त्याआधी जो आपण GSTR 3B इथे सेव्ह केलेला आहे, त्याचं स्टेटस इथे कळतं. इन केस पोर्टलला जर काही एरर फाईल जनरेट झालेली असेल, तर तो ॲक्शनमध्ये आपल्याला इथे व्ह्यू एरर रिपोर्ट चेक करण्यासाठी ऑप्शन देतो. विदाऊट एरर जर अपलोड झाला असेल, तर एरर रिपोर्ट आणि ॲक्शन बटनमध्ये इथे NA ऑप्शन येणार, नॉट ॲप्लिकेबलचा. मग तुम्ही इकडे डायरेक्टली पेमेंट ऑफसेट अँड फाईलला क्लिक करून डेटा सेव्ह केल्यानंतर पेमेंट ऑफसेट अँड फाईलला क्लिक करा. पेमेंट ऑफसेट आणि फाईलच्या विंडोला आल्यानंतर तो अवेलेबल ITC आणि कॅश बॅलन्स काही पोर्टलला अवेलेबल असेल, तर त्याच्या व्हॅल्यूज इकडे फेच करून घेतो. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ॲज पर गिवन लायबिलिटी इथे किती आहे आणि आता आपण करंट पिरियडमध्ये किती ITC अवेल करतोय. अवेलेबल ITC इथे काहीच नव्हता प्रिव्हियस पिरियडचं, त्यामुळे इथे व्हॅल्यूज 0 आलेल्या आहेत. आणि करंट लायबिलिटी आता आपल्याला इथे एवढी कॅल्क्युलेट होती आहे. जर काही कॅश बॅलन्स पोर्टलला अवेलेबल असेल, तर त्याचाही डेटा इथे फेच होतो आणि तो पेड इन कॅशमध्ये व्हॅल्यूज इथे आल्यानंतर लायबिलिटी ॲडजस्ट होऊन मिनिमम रिमेनिंग लायबिलिटी जी आहे तिथे आपल्याला डिस्प्ले करतं. इन केस प्रिव्हियस रिटर्न पिरियडचं काही इंटरेस्ट आणि लेट फी जर तुम्हाला पेबल असेल, तर त्याचाही डेटा इथे फेच होतो. आणि लास्टचा जो टेबल आहे टोटल अमाऊंट पेबल, त्यामध्ये टॅक्स प्लस इंटरेस्ट आणि लेट फीज हे सगळं कॅल्क्युलेट करून आता करंट रिटर्न पिरियडसाठी किती लायबिलिटी आपल्याला पे करायची आहे त्याच्या इथे व्हॅल्यूज दाखवतो. त्यानंतर इथे तुम्ही क्रिएट चलानला क्लिक करून चलान जे आहे ते 2 पद्धतीने क्रिएट करू शकता. थ्रू पोर्टलचा जो ऑप्शन आहे, तो सॉफ्टवेअरमधनं बाहेर पडून तुम्हाला Google Chromeचा साईट ओपन करून देतो आणि तिथे चलानमध्ये ऑटोमॅटिकली व्हॅल्यूज एंटर करून आपल्याला डायरेक्टली चलान क्रिएट करता येईल GST साईटवर. आणि हा जो ऑप्शन आहे थ्रू सॉफ्टवेअर, इथे चलानमध्ये ऑटोमॅटिकली लायबिलिटी इथे अपडेट होऊन येते. मेजर मायनर हेड जिथे तिथे व्हॅल्यूज असेल तर ऑटोमॅटिकली इथे फेच होतात. त्यानंतर तुम्ही तुमचा पेमेंट मोड आणि बँक इथे सिलेक्ट करून जनरेट चलानला क्लिक केला की तो तुमचा इमिजिएटली CPIN नंबर जनरेट करतो. आणि चलान जनरेट झाल्यानंतर इथे नवीन 2 बटन ॲड होतात, मेक पेमेंट आणि डाउनलोड चलान. जर तुम्ही इमिजिएटली लायबिलिटीचं पेमेंट करणार असाल, तर मेक पेमेंटला क्लिक करायचं. तो तुम्हाला GST पोर्टलला पेमेंट गेटवेपर्यंत घेऊन जातो. अदरवाईज तुम्ही डाउनलोड चलान ला क्लिक करून चलान डाउनलोड करून तुम्ही क्लायंटना प्रोव्हाइड करू शकता. चलान पेमेंट झाल्यानंतर आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये आल्यानंतर परत इथे गेट ITC कॅश बॅलन्सला क्लिक करून जो लेटेस्ट कॅश बॅलन्स आहे तो इथे फेच करून घ्यावा लागतो. त्यानंतर इथे ऑटोमॅटिकली टॅक्स पेड इन कॅशमध्ये ती अमाऊंट्स इथे अपडेट होते आणि लायबिलिटी ही इथे ती 0 होऊन जाईल. वन्स तुमचा टोटल अमाऊंट पेबल सगळा बॅलन्स 0 झाला, तुम्ही नेक्स्ट स्टेप जी आहे ऑफसेट GSTR 3Bला क्लिक करू शकता. ऑफसेट GSTR 3Bच्या विंडोमध्ये हा इथे ओकेला क्लिक केल्यानंतर जो GSTR 3B आपण सेव्ह केला आहे साईटला, त्याच्या व्हॅल्यूज इथे फेच करून घेतो. आणि GSTR 3B ॲज पर समरी ॲज पर सॉफ्टवेअर किती आहे, सेल परचेसच्या व्हॅल्यू ज्या आपण इथे एंटर केल्या आहेत सेक्शन वाईज, ते इथे अपडेट होईल. आणि जो काही अपलोड झाला आहे तो एकदा क्रॉस व्हेरीफाय करतो. त्यानंतरच इथे तुम्हाला रिटर्न तो सबमिट करायला अलाउ करतो. वन्स तुमचं रिटर्न इथे ऑफसेट झालं, तुम्ही फायनल स्टेप जे आहे फाईल GSTR 3Bला क्लिक करू शकता. फाईल GSTR 3Bला क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला 3 ऑप्शन्स येतील, EVC डायरेक्ट अँड DSC. तर तिन्ही ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट करून कुठलाही एक ऑप्शन सिलेक्ट करून GSTR 3Bचं जे फायनल फायलिंग आहे ते तुम्ही करू शकता. 3B फाईल झाल्यानंतर इथे एक स्टेटस बॉक्स आहे, तिथे क्लिक करून तुम्ही फायनल जे स्टेटस आहे ARN नंबर अपडेट करू शकता. तो डेट ऑफ फायलिंग आणि ARN नंबरचा डेटा इथे फेच करेल आणि इथे GSTR 3B PDFला क्लिक करून तुम्ही पोर्टलची जी PDF एक्नॉलेजमेंट आहे ती इथे डाउनलोड करून व्ह्यू करू शकता. तर हा होता GSTR 3B फायलिंगचा व्हिडिओ.
यानंतर असेच व्हिडिओ तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये मिळतील आणि GSTR 2B रिकन्सिलेशनसाठी सॉफ्टवेअरमध्ये सेपरेट व्हिडिओ आहे, तर तो रेफर करा आणि GSTR 1 कसा फाईल करायचा आहे सॉफ्टवेअरमध्ये त्याचेही व्हिडिओ सॉफ्टवेअरमध्ये अवेलेबल आहेत. थँक यू.